अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधी झाली शस्त्रसंधी. शस्त्रसंधी हा इराणचा विषय. इराणचे सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनींची प्रतिक्रिया. 2 आठवड्यांसाठी होर्मुझ खोलणं शक्य, अराक्ची यांची माहिती. तर इराणी सैन्याच्या संवादानंतर होर्मुझ खोलण्याची शक्यता. कर्नाटकात दाखल गुन्ह्यांचे काय झालं पुढे? रोहित पवारांकडून पोलीस महासंचालकांना विचारणा. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका सोडली. ठाकरेंच्या भूमिकेला सोडून राऊतांकडून पवारांच्या भूमिकेचा उदो. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करायचे प्रयत्न सुरूच. काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घ्यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका. खरात प्रकरणामध्ये सहभागी प्रत्येकाची चौकशी होईल. खरातला मदत करणारे चौकशीस पात्र, सातपुतेंची माहिती. पुढील 1.5 महिन्यामध्ये खरात विरोधातील गुन्ह्यांचा तपास पूर्ण करू, एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांचं वक्तव्य. संपूर्ण इराण उद्ध्वस्त करू, इराणला ट्रम्प यांचा अल्टिमेटम. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली इराणला धमकी. इराणची भूमिका ठाम, आम्ही काहीही घाबरणार नाही. सामुद्रधुनी खुली करण्यास स्पष्ट नकार. भंडाऱ्यामध्ये घरगुती सिलेंडर बुकिंगचा घोळ. ओटीपी न सांगताच भलत्या सिलेंडर भलत्यालाच वाटल्याचा संशय. मुंबईमध्ये मेट्रो सेवेचा विस्तार. ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू. हार्बर रेल्वे मार्गाला सुद्धा मिळणार मेट्रो जोडणी. देशातील सर्वात लांब दुहेरी बोगदा महामुंबईमध्ये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. ठाणे बोरिवली दरम्यानचं अंतर कमी होणार. महाराष्ट्राची वीज कंपनी कर्जमुक्त होणार. ऊर्जा मंत्री फडणवीसांचा धोरणात्मक निर्णय. महावितरणचं कर्ज राज्य सरकार फेडणार असल्याची माहिती. बीएमसीच्या मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळांचे 5,500 शिक्षक त्रस्त. 7व्या वेतन आयोगाची थकबाकी. भत्ता आणि पेन्शनबाबत शिक्षकांना अडचणी. नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती. सर्व भागातील वृक्षतोडीला 28 एप्रिलपर्यंत मिळणार स्थगिती. माटुंगा कारशेडमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग. काम सुरू असताना आग लागल्याची प्राथमिक माहिती. कारशेडमधील रेल्वेचा डबा जळून झाला खाक. राजस्थान रॉयल्सचा सलग 3रा विजय. मुंबईवरती 27 धावांनी मिळवला दणदणीत विजय.